इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स नुसार आपण पिरियडिक टेबल कशा प्रकारे इथं क्लासिफाय करतो ते आपण बघूया. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आपल्याला इथं बघा, मी तुम्हाला पॉइंट्स क्लिअर केले. 94 पेज नंबर नंतर तुम्हाला पॉइंट तुम्हाला आहे पिरियडिक टेबल्स जो आहे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार कशा प्रकारे आपल्याला क्लासिफाय करता येईल. ठीक आहे. आता मेंडेलिव्हज जो की थिअरी आपल्याला सांगितली आहे ते पिरियडिक टेबलची, तर तो टेबलचा स्ट्रक्चर्स ऍक्च्युली आपल्याला नोन झाला किंवा माहीत झाला. तो टेबल्स आपल्याला आता रिसेंटली आपल्याला हेनरी मोसलेनं 1913ला हा टेबल्स आपल्याला क्लिअरिफाय करून दिला. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे एलिमेंट्स आहेत सगळे काही 118 एलिमेंट्स त्याच्या वाढत्या क्रमानं ॲटॉमिक नंबरच्या त्यांनी मांडून ठेवले. आणि आपण लास्ट जो 4th नंबरचा जो टॉपिक होता आपल्या पिरियडिक टेबल्समध्ये, तो सॉरी आपल्या केमिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये 4th नंबरला आपल्याला जो टॉपिक होता त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स ऑफ ॲटम ह्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल बघितले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं. त्याच्यामध्ये क्वांटम नंबर होते. फर्स्ट 4 क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सेकंड अझ्युमिथल क्वांटम नंबर, त्यानंतर मॅग्नेटिक आणि लास्ट आहे स्पिन क्वांटम नंबर. असे क्वांटम नंबर आपल्याला तिथं अभ्यास करण्यासाठी होते. आता इथं जे काही पुढं आहे इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स हे फिल केले जातात सबसेलमध्ये, तर इट इज गिवन बाय अबोव्ह प्रिन्सिपल्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा क्लिअर केलंय पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल्सनं, की आपण जे एनर्जी लेवल आहे सब एनर्जी लेवलला जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स प्लेस करतो त्यावेळेला त्या एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन्स हे सिंगली प्लेस करत चालायचे किंवा एक एक इलेक्ट्रॉन्स तिथं ठेवत चालायचे. तर हे त्यांनी क्लिअर करून दिलं. आणि हुड्स रूल्स ऑफ मल्टिप्लिसिटी ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे 3 रूल्स आहेत. ते 3 रूल्स आपण चॅप्टर नंबर 4th मध्ये बघितलेले आहे. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी मध्ये तुम्ही काय सांगितलं की इथं जे काही पाउलीजनं सांगितलं की आपल्याला हे 4 सेट जे आहे क्वांटम नंबरचे ते कधीच एका एका ऑर्बिटल्स मधला इलेक्ट्रॉन्स हा सारखा दाखवत नाही चारही क्वांटम नंबर. ठीक आहे. हे पाउलीज क्लिअर करतो. आणि त्याच्यानंतर हुड्स रूल्स ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय क्लिअर करते की जर आपल्याला इथे इलेक्ट्रॉन्स सेम एनर्जी लेवलला प्लेस करायचा आहे त्यावेळेला तो सिंगल सिंगल प्लेस करायचा आणि नंतर पेअर करायचा त्याच एनर्जी लेवलला उरला असेल तर. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी क्लिअरिफिकेशन आपल्याला तिन्ही पण रूल्सनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे करून दिले. ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसवरती पिरियडिक टेबल्स मध्ये आपल्याला कशा प्रकारे एलिमेंट्स प्लेस केलेले आहेत तर ते बघूया. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आपण ऍक्च्युअली पिरियड्स मध्ये एलिमेंट्स कसे ठेवले आहे हे तो क्लिअर करतोय. ठीक आहे. आता इथे त्यांनी एक डायग्राम दिलाय खाली 7 पॉइंट. मग हा डायग्राम आहे म्हणजे आपला पिरियडिक टेबलचा डायग्राम. 7.3 आपल्याला वरचा पण डायग्राम यूज करता येईल हा. ठीक आहे. 7.1 7.3 डायग्राम्स आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. तर बघून घेऊया आपण 7.2. आता इथे 7.3 दिला नाही, 7.2 याला कॉल केले. त्याच्यानंतर 7.2 म्हणजे 3 आहे, त्याचा मिस्टेक झालाय. त्याच्यात तो आपल्याला बघा हे बघा इथे 7.2 7.3 असं त्याला म्हणायचं. 7.2 बघा असं म्हणायचं होतं त्याला. ठीक आहे. तर हा तुमचा थोडासा तुमच्या स्क्रीनवरती हा आडवा दिसतोय. ठीक आहे. तर ऍक्च्युली आपण काय करूया, तुम्हाला मी बोर्डवरती दाखवतो. ठीक आहे. तर बघा जो आपल्या समोरचा जो पिरियडिक टेबल आहे तो पिरियडिक टेबल आपल्याला कशा प्रकारे इथं दिलाय किंवा त्याचं ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन कसं आहे
तर ते रिप्रेझेंटेशन आपल्याला आपण बघूया एकदा 2 मिनिटं. बघा, तर इथं हा ऍक्च्युअल पिरियडिक टेबल्स अशा प्रकारे आहे. या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर्स आहे असं. ठीक आहे. त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर पिरियडिक टेबलचं. ओके. तर या पिरियडिक टेबल मध्ये त्यांनी काय क्लिअर केलं की तुम्ही हा फर्स्ट सेकंड हे जे काही ग्रुप आहेत ना, किंवा हे जे वरती जे ग्रुप दिसत आहे तुम्हाला, त्या ग्रुप्स मध्ये तुम्ही एलिमेंट जे ठेवणार आहात ते एस ब्लॉक मध्ये क्लासिफाय करणारे एलिमेंट्स ठेवणार आहात. म्हणजे सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन जे भरले जाणार आहे ते ग्रुप मध्ये पहिल्यांदा आपल्याला पिरियड्स बघायचे होते, राईट. 1 2 3 4 5 6 7 याचे 7 पिरियड्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे ह्या आडव्या लाईनी जे आहेत तर त्या 7 पिरियड्स इथं आहेत. ठीक आहे. तर हे 7 पिरियड्स आपल्याला या पद्धतीने इथं असे 7 पिरियड्स या पिरियडिक टेबल मध्ये आहेत. ठीक आहे. तर हे 7 पिरियड्स आहेत. अशा प्रकारे ह्याचं क्लासिफिकेशन आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये दिलं. आता ऍक्च्युअली ह्याच्या या प्रत्येक एलिमेंटची ही जी पोझिशन आहे एलिमेंटची पिरियडिक टेबल मध्ये, तोच त्याचा काय आहे ऍटॉमिक नंबर आहे. ठीक आहे. तर इथं 3 नंबरला येतो एलिमेंट्स, इथं 3, इथं 4, अशा प्रकारे इकडे वाढत जातात. ठीक आहे. 3, इथं पण 4 येतो, इथं 5 येतो. ठीक आहे. सॉरी, 6 7 8 9 and लास्ट इज 10. ठीक आहे. तर या पद्धतीने एलिमेंट्स असे क्लासिफाय केले गेले. आता हे एलिमेंट जेव्हा क्लासिफाय झाले त्यावेळेला आपल्याला ह्या पिरियडिक टेबल्स अशा प्रकारे लुक लाईक्स दिसतो. बट आता ऍक्च्युअल आपल्याला हा जो पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबलचं क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी काय सांगितलं की हा जो ब्लॉक आहे तुमच्या समोर, त्या ब्लॉक्स मध्ये तुम्ही जो इलेक्ट्रॉन फिल करणार आहात किंवा इलेक्ट्रॉन जे भरले जाणार आहे ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला पहिल्यांदा पिरियड्स मध्ये कशा प्रकारे भरले गेले पाहिजे किंवा पिरियड्स मध्ये कशा प्रकारे टाकले पाहिजे तर ते आपण बघूया. तर बघा, पिरियड्स मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स भरले जाणार आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्लेस करता एन, याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. सो दिस इज अवर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे, सो दॅट इज अ पिरियड नंबर. पिरियड नंबर असतो. ठीक आहे. आता पिरियडचा नंबर्स आपल्याला माहिती आहे किती आहे, 1 2 7. म्हणजे आपल्याकडे ऍक्च्युली 7 सेल आहेत मेन. किती सेल आहेत? 7 सेल. आणि या 7 सेल नुसार अशा प्रकारे त्यांनी एलिमेंट्स त्या पिरियडिक टेबल मध्ये 7 पिरियड्स मध्ये क्लासिफाय करून ठेवले. ठीक आहे. म्हणजे असं म्हणायचंय की त्यांना असं म्हणायचं की जर सपोज आपण एन नंबर इज इक्वल टू 1 जर स्टार्ट करत असेल, सो दॅट टाइम तुम्ही हे इलेक्ट्रॉन्स सेल फर्स्ट मध्ये प्लेस करताय. सेल नंबर फर्स्ट मध्ये इलेक्ट्रॉन भरताय असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आपण उदाहरण घेऊया. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, सो फर्स्ट पिरियड कंटेनिंग एलिमेंट इज हायड्रोजन. सो हायड्रोजन ॲटॉमिक नंबर फर्स्ट पोझिशन आहे, सो दॅट इज 1. त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं 1s1. सो आता इथं आपण जे एस नावाचा जो सेल वापरलाय ना, तो एस नावाचा सबसेल जो आहे, दिस इज अवर सबसेल. हा जो आहे आपला सबसेल आहे. आता सबसेल आहे आणि हा जो आहे हा आपला सेल आहे. सो दिस इज अ सेल नंबर. सेल नंबर आहे. आता सेल नंबर आपल्याला किती येते? फर्स्ट. सो दिस सेल नंबर इट इज अ फर्स्ट पिरियड कंटेनिंग एलिमेंट. हा पहिल्या पिरियड मधला एलिमेंट आहे. म्हणजे हा जो नंबर आपण देतोय ना, हा नंबर दिला म्हणजेच त्या पहिल्या पिरियड मधून आलेला एलिमेंट आहे. त्याच्यानंतर आपण सांगतोय की हा सबसेल कोणता आहे? एस नावाचा आहे. सो हा कोणत्या ब्लॉकशी बिलॉंग करेल? हा
एस ब्लॉकशी बिलॉंग करेल, म्हणून आपण यांना एस ब्लॉक मध्ये इथं प्लेस करून ठेवले. म्हणजे पिरियड ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे सगळे एलिमेंट्स एस ब्लॉक मध्ये त्यांच्या शेवटच्या सेलमध्ये लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लास्ट ऑर्बिटल मध्ये एस ब्लॉक मध्ये ते इलेक्ट्रॉन प्लेस करतील. ठीक आहे, अशा प्रकारे हे क्लिअरिफिकेशन आहे. आता तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या. उदाहरणार्थ आपण सोडियम घेऊया. एक्झाम्पल 11, ॲटॉमिक नंबर इज 11. सो आता इथं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर आपल्याला बघा 1s2 1s2 2s2 2p हाऊ मच 6. हा, हाऊ मच टोटल काउंट झाले इथं 6 आणि हे 4 10 कॉमा 3s. आता इथं ऍक्च्युअल मध्ये आपल्याला 2s इथं झालाय 1s2 2s2 3s 1 बघा 1s 2s 2p आणि 3s. तर ps आणि ps आपण रिपीट करतो ना 2 वेळेस ps ला. तर ऍक्च्युअली आता आपल्याला 1 2 3s थर्ड नंबरच्या सेल मध्ये तो आहे. आता मग आपल्याला इथं आपल्याला सरळ सरळ कळतंय की आता मला जर विचारलंय तुम्ही सर आपण याची पोझिशन काय सांगाल, तर मी याची पोझिशन सांगेल की तो तिसऱ्या पिरियड मध्ये आहे. कसं सांगितलं मी बघा, तर तिसऱ्या पिरियड मध्ये कसं कळालं मला, कारण की हा जो नंबर आहे हा एन नंबर आहे आणि हा एन नंबर जो आहे दॅट इज अ पिरियड नंबर. पिरियड, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळाली. ठीक आहे. आणि मला जर विचारलंय की तुम्ही ह्यांना कोणत्या ग्रुपमधून घेतलं आहे, तर मी सरळ सांगेल यांचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन 1 आहे. सो दिस इज अ फर्स्ट ग्रुप. कितवा ग्रुप आहे हा? फर्स्ट ग्रुप आहे. आणि मला जर विचारलं कोणत्या ब्लॉक मधून आला, तर एस ब्लॉक मधून आला. ठीक आहे. तर हे सगळं पोझिशन मी इथं क्लिअर करतोय. तर ही पोझिशन आपल्याला ऑटोमॅटिकली कशावरनं कळाली? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं कळाली. म्हणजे बघा ह्यांनी अशी इतकं तंतोतंत क्लासिफिकेशन करून ठेवलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स वरनं त्याची पोझिशन सांगता येते, त्याच्यानंतर त्याचा ग्रुप सांगता येतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या शेवटच्या कक्षात इलेक्ट्रॉन किती हे पण सांगता येतं आणि त्याचा पिरियड नंबर आपल्याला इथं मिळून जातो. ठीक आहे. तर ऍक्च्युअल आपल्याला जर का तुम्हाला सिरियली ॲटॉमिक नंबर लर्न असेल किंवा माहित असेल तर ऑब्विसली आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थ्रू काय करतो, या एलिमेंटला पिरियडिक टेबल मध्ये क्लासिफाय करतो. ठीक आहे. तर हे झालं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल. अजून जर का तुम्हाला काही डाऊट असेल किंवा विचार बघायचा असेल तर तुम्ही एक्झाम्पल्स एक लिथियमचं घेऊ शकता. याला आहे. ठीक आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. ओके. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करणार आहेत आपण? 1s 2 आणि 2s 1. सो आता इथं मी परत काय सांगेल, हा एक इलेक्ट्रॉन म्हणजे कोण आहे? इट इज अ फर्स्ट ग्रुप. हा कोणता ग्रुप आहे? फर्स्ट ग्रुप आहे. हा ब्लॉक कोणता आहे? हा ब्लॉक आहे एस ब्लॉक. हा एस ब्लॉक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मला जर का विचारलं त्यांनी कोणत्या पिरियड मध्ये आहे, हा आहे दुसऱ्या पिरियड मध्ये. कोणत्या पिरियड मध्ये आहे? दुसऱ्या पिरियड मध्ये आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार या एलिमेंटचं क्लासिफिकेशन. आता मी तुम्हाला एस ब्लॉकचे सगळे एक्झाम्पल्स इथे सांगितले. तर नाव आपण एस ब्लॉक नंतर बघूया. तुम्हाला परत मी आउटलूक दाखवतो पिरियडिक टेबलचा. ठीक आहे. दिस इज ऍक्च्युअल representation or diagram of our periodic table. So look at this periodic table. इनर ट्रान्झिशन एलिमेंट इथं प्लेस केलेले. ठीक आहे. नाव हा फर्स्ट आणि सेकंड जो आहे तो आपला काय झाला? एस ब्लॉक कंप्लीट झाला. ठीक आहे. नाव तर आपण सेकंड बघूया डी ब्लॉक.
आता इथं कोण आहे डी ब्लॉक स्कॅन्डियम. एक्झाम्पल इज स्कॅन्डियम. एक्झाम्पल याचं येतं स्कॅन्डियम. तुम्ही पिरियडिक टेबल्स मध्ये जाऊन चेक करा. स्कॅन्डियम 21 नंबरला आहे. ठीक आहे. सो 21 नंबरला आहे म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करणार आहे. तर काय येईल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि लास्टला आता बघा S4s2 आणि लास्ट येईल तुमचा 3d1. सो काउंट करा. हे 4 आणि हे 6 10, हे 4 आणि हे 4, हे 2 आणि 2 4 आणि हे 1 6 10 20 आणि हा एक 21. ठीक आहे. सो कम्प्लीट 21 आपण इलेक्ट्रॉन क्लासिफाय केले. आता इथं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला डी ब्लॉक मधून आलेला हा एलिमेंट आहे. डी ब्लॉक. ठीक आहे. सो हे डी ब्लॉक एलिमेंट आहे. आता तुम्हाला जर विचारलं हा पिरियड कोणता आहे तर दिस इज अ थर्ड पिरियड. कितवा पिरियड आहे हा थर्ड पिरियड्स मधून आलेला एलिमेंट आहे. बघा म्हणजे इथं कुठंतरी असेल तो एस स्कॅन्डियम 21. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं त्यांनी काय करून ठेवलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियड्स मध्ये क्लासिफिकेशन करून ठेवलं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते इलेक्ट्रॉन जे आहेत ना हे सगळे इलेक्ट्रॉन्स आता या पिरियड्स मधले थर्ड पिरियड मधले या 3D नावाच्या सेल मध्येच भरले जातील फील होतील. ठीक आहे. तर या 3D नावाच्या सेल मध्येच पूर्णपणे हे पूर्ण एलिमेंट्स फिल होतील अप टू दी 12 नंबर ग्रुप. 12 नंबरच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. बट आता 12 नंबर नंतर इथं 3p नावाचा जो काही पी ब्लॉक आहे फ्रॉम दिस पी इट इज अप टू दी 18 पर्यंत. म्हणजे 13 ते 18 ग्रुप मधले जेवढे एलिमेंट आहेत ते पी ब्लॉक मध्ये भरले जातील. म्हणजेच आपण उदाहरण जर घेतलं तर अल्युमिनियम घेऊया. अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर किती 13. सो 13 ऍक्च्युअली त्याचा 13 म्हणजे 13 ग्रुप मधूनच तो आलेला आहे. ठीक आहे. तर बघा 13 ग्रुप मधून तो आला म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p. आता काउंट करा 10 झाले 10 आणि 2 1 12 आणि 1 13 कम्प्लीट. सो दिस इज अ थर्ड पिरियड. हा पिरियड कितवा आहे थर्ड पिरियड मधून आलेला आहे. आणि हा हे 10 इथं जर का आपण घेतला तर इथं आपल्याला 1 जो आहे त्याचा लास्ट एलिमेंट लास्ट इलेक्ट्रॉन तो फिल करण्याचा आहे पी मध्ये. सो दिस इज अ पी ब्लॉक एलिमेंट म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल पी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पी ब्लॉक मध्ये करून ठेवतो. तर हे ऍक्च्युअल आपल्याला जे क्लासिफिकेशन करून दिले ते इलेक्ट्रॉनिक क्लासिफिकेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार पिरियडिक टेबल मध्ये प्लेस केलेले एलिमेंट आहे. आता इथं आपल्याला इथं 6 आणि 7 नंबरचा जो पिरियड्स आहे त्याच्यामध्ये थर्ड नंबरचा जो ग्रुप आहे या थर्ड नंबरच्या ग्रुपमध्ये 2 सिरीज आपल्याला सांगितले. एक आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि नेक्स्ट आहे ऍक्टिनाइड सिरीज. लॅन्थेनाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज हा सेपरेट प्लेस केलेला पार्ट आहे. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीजला सेपरेटली त्यांनी एफ ब्लॉक मध्ये पिरियडिक टेबल्स मध्ये क्लासिफाय करून ठेवले. आता एफ ब्लॉक मध्ये का कॉल करतात त्यांना या यांना आपण नाव ठेवलंय परत इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो आपण यांना. ठीक आहे. तर या एलिमेंट्सला आपण अशा पद्धतीने इथं एफ ब्लॉक मध्ये टाकलं. का टाकलं त्याचं कारण असं आहे की ह्यांच्या 2 सेल ज्या आहेत जवळपास 2 सेल ज्या आहेत सबसेल ज्या आहेत सबसेल्स आर इन अ प्रोसेस ऑफ फिलिंग. इन प्रोसेस ऑफ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. प्रोसेस ऑफ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन भरण्याच्या प्रोसेसमध्ये असतात. ओके. सो दॅट्स वाय इट इज अ इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणून त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जातं. बट आता यांची कोणत्या सेल भरल्या जातात यांच्या एफ नावाच्या सेल भरल्या जातात. ठीक आहे. सबसेल भरल्या जातात. मग एफ नावाच्या एफ सेल जे आहेत ना तर त्या भरल्यामुळं यांना एफ ब्लॉक मध्ये टाकण्यात आलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा मेळ
हा पिरियडिक टेबल्स मध्ये त्याच्या पोझिशन सोबत घातला. ठीक आहे, त्यांनी आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये त्यांचं पोझिशन क्लिअर करून दिला आणि आपण ऍक्च्युली त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं त्यांचा पोझिशन अभ्यास करू शकतो. त्याच्या सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला अभ्यास करता येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे त्यांनी 4 ब्लॉक मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आपल्याला ग्रुप आणि पिरियड मध्ये क्लासिफिकेशन या पिरियडिक टेबलचं करून दिलंय. नाव सो एफ ब्लॉक मध्ये कोणते ग्रुप इन्क्लूड होतात ते मी इथे सांगतो बघा. सो एस ब्लॉक कंटेन 1 2 2 1 आणि 2 हे दोन जे ग्रुप आहेत ते एस ब्लॉक मध्ये येतात. त्यानंतर 3 सॉरी डी ब्लॉक मध्ये कोण येतं 3 to 12. ओके, डी ब्लॉक मध्ये टाकले जातात. त्यानंतर तुम्हाला पी ब्लॉक दिलाय, तर पी ब्लॉक मध्ये कोण कोण येतं 13 ते 18 हे पी ब्लॉक मध्ये येतात. आणि एफ ब्लॉक मध्ये कोण येतं 6 and 7 periods containing थर्ड ग्रुप. आता हा जो थर्ड ग्रुप आहे, थर्ड ग्रुप हा बॉटमला प्लेस केलेला आहे सेपरेट. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं तुम्हाला एफ ब्लॉक क्लासिफाय करून दिला आहे पिरियडिक टेबल मध्ये. समजलंय? तर हा अतिशय महत्वाचा भाग मी तुम्हाला इथं लिहून दिलाय बघा. लिहिलेला पार्ट दिसतो तुम्हाला, तो अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला पोझिशन क्लिअर करून दिले, कोणत्या ग्रुपमध्ये ब्लॉक क्लासिफाय केले गेले. ठीक आहे, ब्लॉक नुसार ग्रुपचं क्लासिफिकेशन कसं केलं तर ते त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, आता एक ऍक्च्युअली तुम्हाला आउटलुक दाखवतो मी पिरियडिक टेबलचा. ठीक आहे, तर आउटलुक बघा, पिरियडिक टेबल्स आपल्याला ब्लॉक नुसार कसा आहे बघा, चेक करा. आता तुम्ही जर काही इथं बघितलं तर बघा, फर्स्ट जो ब्लॉक आहे सो एस ब्लॉक आहे. लुक ऍट दिस ब्लॉक. ठीक आहे, सो आता आपण मी मार्क करतो त्याला, थोडस 2 मिनिट लक्ष असू द्या. बघा, हा एस ब्लॉक आहे. ओके, म्हणजे 1 आणि 2 हा कोणता ब्लॉक बिलॉंग करतो, हा एस ब्लॉक्स बिलॉंग करतो. नाव आपण आता पुढे जाऊया. बघा, थर्ड, हे बघा इथून थर्ड लागतोय, इथून थर्ड लागतोय. थर्ड टू डायरेक्ट कुठपर्यंत 12 पर्यंत जो आहे कोणता ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे. ठीक आहे, सो नाव आता पुढे बघूया आपण. म्हणजे डी ब्लॉक म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन जे डी सबसेल मध्ये भरले जातात. नाव आता लास्ट पी ब्लॉक बघा, 13 to 18 हे कुठं आहे, पी ब्लॉक मध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे पी ब्लॉक एलिमेंट्स आपल्याला सापडले. नाव आता एफ ब्लॉक बघा, सेपरेट कुठं आहे. एफ ब्लॉक 6 and 7 पिरियड मध्ये, 6 and 7 पिरियड मध्ये बघा. सो दिस इज अ 6 and 7 periods containing थर्ड ग्रुप. हा थर्ड ग्रुप हा लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड्स प्लेस केलेले. ठीक आहे, सेपरेटली लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड्स आपल्याला इथं खाली बॉटम मध्ये. सो दिस इज अ एफ ब्लॉक एलिमेंट. यांना काय म्हटलंय, एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हटलंय. ठीक आहे, तर आता एक साधं सिंपल आपण गणित बघूया, उदाहरण बघूया. बघा, ह्याच्यामध्ये जर चेक केले तर यांच्या दोन सेल बघा, लुक ऍट दिस सेल आर अ प्रोसेस ऑफ फिलिंग. आणि यांच्या बाबतीत जर चेक केलंय तर यांची एक सेल आर प्रोसेस ऑफ फिलिंग. म्हणजे डी ब्लॉक जे एलिमेंट आहेत तर ते कोणते एलिमेंट आहेत, दॅट इज अ ट्रान्झिशन एलिमेंट आहे. ओके, सो हे कोणते एलिमेंट आहे, इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे हे सगळे. ठीक आहे, तर हे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. तर यांच्या दोन सबसेल आर प्रोसेस ऑफ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ह्यांच्या किती, 1 सबसेल आर प्रोसेस ऑफ फिलिंग ऑफ
इलेक्ट्रॉन ह्यांच्या एक सेप सेल प्रोसेस मध्ये असते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणून यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जातं. डेफिनेशन कशी करणार? सो व्हॉट इज अ डी ब्लॉक एलिमेंट? द डी ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स which are called transition element. Why we call them transition element? Because the one subcells are a process of filling of electron in this group of element. So that's why it is called as a transition element. ठीक आहे, म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलं जातं. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड द ट्रान्झिशन मेटल. अँड दिस इज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. So the element we are called them inner transition element because of the two subcells are a process of filling of electron. So that's why it is called as a inner transition element or inner transition metal. ठीक आहे, लक्षात ठेवा यांना मेटल म्हटलं जातं. एफ ब्लॉक मध्ये सगळे जे आहेत मेटल आहे. डी ब्लॉक मध्ये जेवढे